आज डायरेक्ट आपल्याला भेटायला पुण्यावरून आपला मित्र आला होता. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका सिद्धू टेकुडे. तर आज आपण मस्त पैकी कोई मिल गया मधला जादू बनवून धूप खात होतो. तोपर्यंत आपले मित्र आले आणि बैठक रंगली. बैठक बसल्यावर वाम्याच्या हातात फोन गेल्यावर माझ्यापेक्षा जास्त ब्लॉगिंग तर वाम्याची चालू होती. मग बैठक मोडून सगळं आवरून सावरून कॉलेजला गेलो आणि त्यात पण आपण लेट झालोय. मग आता कारण काय सांगायचं, या गोष्टीचा विचार करीत थोडं बाहेरच बसलो. माझा मेंदू मला म्हणत होता अरे आतमध्ये चलन, मन म्हणत होता अरे थोडी वेळ थांब. आणि मी मुलगा असल्या कारणाने मला मनाला मारावं लागलं आणि मी आतमध्ये गेलो. आणि लेक्चर मध्ये जाऊन आपल्याला 10 मिनिटं पण नव्हते झाले तोवरच आपल्याला पुण्यावाल्या मित्राचा फोन आला का मी येतोय. मग तो आला ना, आम्ही दोघं डायरेक्ट सिद्धेश्वरवाडीला गेलो. तिथून रिटर्न आलो, बारक्या भावाला घेतलं, डायरेक्ट गणेश खिंडीकडे निघालो. आता हा जो माझा मित्र आहे तो लगभग 8 ते 9 वर्षापासून माझ्या सोबत आहे. आणि तुमचा सगळ्यात जुना मित्र किती वर्षापासून तुमच्या सोबत आहे कमेंट मध्ये सांगून त्याची आयडी मेन्शन करा बरं. आणि ही रील त्या मित्राला सेंड करा जो ह्या कॉलशाच्या दुनियेत हिऱ्यासारखा भेटलाय. मग देवाच्या मंदिरात पोहोचलो, देवाकडे पण माझं एकच मागणं आहे का देवा माझे माणसं ओळखताना चुकी नको होऊन देऊ. आणि आजपर्यंत ज्यांनी मला साथ दिली त्यांच्यापासून मला कधी दूर करू नको. आणि ज्यांनी माझ्या वाईट काळात माझी साथ दिली त्यांच्या वाईट काळात मला त्यांची साथ देणं योग्य बनव. त्यानंतर दर्शन वगैरे झालं ना, आम्ही परत यायला निघालो. आता माझा मित्र फ्लेम मध्ये यायला असतो त्यामुळे आपण त्याला जास्त फोर्स करू शकत नाही. आणि आम्ही तिथून निघालो होतो तवर याला फोन आला. मग म्हणलं पारनेर पर्यंत सुरक्षित नाही, आपण काहीतरी खायला जाऊ. आता काय खायचं थोडा विचार केला ना, आम्ही गेलो वल्ली भेळ खायला. आणि त्यात मित्र म्हणला थांब्याचे पैसे मी भरतो. मग जर एखादं पुण्य करीत असलं त्याला कायला थांबवायचं. मग मस्त पैकी वल्ली भेळ खाल्ली. मग म्हणलं अरे अजून काहीतरी खायला जावं लागतंय बरं का. मग त्याने विचारलं पारनेर मध्ये काय चांगले भेटते. मग म्हणलं तुला अजून काय खायचंय मला सांग एकदा. मग त्याला घेऊन गेलो मी डोसा खायला. आता आम्ही जोपर्यंत डोसा खातो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून पेजला फॉलो करून टाका. परत भेटून नवीन ब्लॉग सोबत. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।